मित्रांनो, IPL मधील हे क्रिकेटपटू इतकी सुंदर मराठी बोलतात की त्यांची मराठी ऐकून तुम्ही सुद्धा आश्चर्यचकित होऊन जाल। चला तर मग या क्रिकेटपटूंची मराठी ऐकूयात। त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर मग सुरुवात करूया हिटमॅन म्हणजेच रोहित शर्मांपासून। मित्रांनो, रोहित शर्मा हे मुंबईकरच आहेत, त्यामुळे त्यांना खूपच छान मराठी बोलता येते। सगळ्यांना मोठा नमस्कार माझा। सीएम सर, थँक्यू व्हेरी मच आम्हाला इकडे इन्व्हाइट करायला। बरं वाटलं सगळ्यांना बघून। सीएम साहेबांनी आता सांगितलं मला की असा कार्यक्रम इकडे झाला नाहीये कधी, आणि सूर्याने आता सांगितलं की त्याच्या हातात बॉल बसला, तर बरं झालं ते बसला, नाहीतर पुढे त्याला मी बसवलं असतं। यानंतर नंबर लागतो आपल्या अस्सल मराठमोळ्या क्रिकेटरचा म्हणजेच अजिंक्य रहाणेचा। मित्रांनो, अजिंक्य रहाणेचा जन्म हा अहिल्यानगर मध्ये झाला होता। नमस्कार, मी अजिंक्य रहाणे। आज मी थोड्या वेगळ्या विषयावर बोलणार आहे, पण तो विषय आपल्या सगळ्यांसाठी फार महत्वाचा आहे, म्हणजे शेतकरी। गेले अनेक दिवस महाराष्ट्राच्या बऱ्याचशा भागांमध्ये अति पाऊस झालेला आहे, आणि त्या पावसामुळे शेतकऱ्यांचं बरंचसं नुकसान झालेलं आहे आणि होत आहे। हे आपण सर्वांनी वाचलंच असेल आणि ऐकलंही असेल। मी स्वतः एका शेतकरी कुटुंबातनं असल्यामुळे मला जाणीव आहे की या सिच्युएशन मध्ये शेतकऱ्याला किती त्रास होतो। यानंतर नंबर लागतो ऋतुराज गायकवाडचा। मित्रांनो, ऋतुराज गायकवाड हा पुण्याचा आहे, त्यामुळे त्याची मराठी खूपच छान आहे। मी वेडा आहे। So, जग्गी is a very sleepy guy, so for him it's मी झोपाळू आहे। मी झोपाळू आहे। And हरी निशांत being very straightforward guy, so मी खूप सज्जन आहे। यानंतर येतो श्रेयस अय्यर। मुंबईचा रहिवासी असल्यामुळे त्याची मराठी खूपच छान आहे। मुंबई क्रिकेटनी 2 महिन्यात 2 ट्रॉफी जिंकली आहे। आता जर तुम्ही तिकडे प्रेझेंट नव्हते तर आम्हाला माहिती आहे तुमचा सपोर्ट किती इम्पॉर्टंट आहे आम्हाला, आणि होपफुली आम्ही असंच क्रिकेट खेळत राहणार आणि तुम्हाला दिल खुश करत राहणार। यानंतर बोलणं करूयात सूर्यकुमार यादव विषयी। मित्रांनो, सूर्यकुमार यादव हा सुद्धा मुंबईतच राहतो, त्यामुळे त्याची मराठी खूपच छान आहे। सीएम सर, थँक्यू मला ही ऑपॉर्च्युनिटी दिली तुम्ही आणि जे सगळे वगैरे डाईसवर बसले आहेत, आणि सगळ्यांना भेटून खूप चांगलं वाटतंय। जे मी काल बघितले हे मी कधी विसरू शकत नाही, आणि जे मी इकडे पण बघतोय ही पण मेमरी मी कधी विसरू शकत नाही। आज कॅच बसला हातात। अरे कसं असं। मित्रांनो, आता आपण ऐकू शार्दूल ठाकूरची मराठी। खूप खुश होतो मी। प्रथम 2 मिनिटे मला काहीच कळलं नाही की काय झालंय म्हणून, आणि नंतर मनात आलं की अच्छा आपण सिलेक्ट झालो आहे, आणि मी त्याच विचारामध्ये होतो की मी वेस्ट इंडिज टूरसाठी सिलेक्ट झालो आहे इंडिया टेस्ट टीममध्ये। तर मी खुशीत होतो 5-10 मिनटं। जेव्हापासून मी क्रिकेट खेळायला लागलो मी निश्चय केला होता की मला माझं करिअर क्रिकेटमध्येच घडवायचं आहे, तर त्यासाठी जे काही गरजेचं होतं ते मी। यानंतर नंबर लागतो हार्दिक पांड्याचा। मित्रांनो, हार्दिक पांड्या हा मूळचा गुजरातचा आहे, पण त्याची मराठी खूपच छान आहे। काय बनताय सगळं बरं का? नाही आमची मुंबई कसं काय? खूप खूप छान। कसा काय पूछतो, काय तू सांग काय? सगळं बरं आहे। इथे धूप खूप आहे, गरमी तो काय सांगू तुम्हाला। मी मराठी शिकणार आता, बॉम्बेमध्ये कोई भी मिळणार तो मराठीमध्ये गोष्टी करा। आता सगळं येतं मला, करतो पण आता, पण प्रॅक्टिस पण इथं जाते। काय चांगलं प्रॅक्टिस चालली, माझा टीचर आहे। हो। तर मित्रांनो, तुम्हाला कोणत्या क्रिकेटपटूची मराठी आवडली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा, आणि आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरू नका।